गेल्या 70 वर्षापासून आमचा जो काही एसटी आरक्षणाचा लढा आहे सर्वच राजकीय पक्षाने आम्हाला फसवलं। त्यामुळे दीपक बोराडे सर जालन्यामध्ये गेल्या आठवड्यापासून उपोषणावर बसले, परंतु अद्याप तिथं कुठलाही मंत्री किंवा कुठलीही समिती किंवा कुठलीही कारवाई सरकारकडून केलं जात नाही। धनगर आरक्षणाकडे जाणून बुजून सरकारकडून दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलो आणि आमची जी भावना आहे मुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळाचे मंत्री आपण ते पोचावी, कारण दीपक बोराडे सरांची प्रकृती अतिशय खराब झालेली आहे। तर त्यांच्या जर जीविताला काय झालं तर राज्यभर आम्ही समाजाच्या वतीनं आणि संघटनांच्या वतीनं आम्ही आंदोलन करू आणि त्याची पूर्णपणे जबाबदारी सरकारची असेल। असं कुठलंही आंदोलन होऊ नये यासाठी आम्ही एक शांततापूर्व मार्गाने तुम्हाला निवेदन देतोय आणि 2 दिवसामध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं यासाठी तुम्ही तातडीनं त्या ठिकाणी पाठवा एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करतो। धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई धनगर समाज गेल्या अनेक वर्षापासून लढतो आहे। या सरकारला काय जाग यायला तयार नाही। दीपक बोराडे नावाचे आपले एक सहकारी आंदोलक गेली 7 दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत जालन्याला। मी सोलापूर जिल्ह्यातील सर्व धनगर बांधवांना विनंती करतो की आपण या परिस्थितीमध्ये ताबडतोब जालन्याकडे निघालं पाहिजे। उद्याच्या मोर्चामध्ये आपण लाखोच्या संख्येने सहभागी झालं पाहिजे आणि सरकारला जाग भानावर आणलं पाहिजे, तरच आपलं आरक्षण आपल्या पदरी पडणार आहे। जय मल्हार। नमस्कार, जय मल्हार। मी शेखर बंगाळे। गेल्या अनेक वर्षापासून चाललेला जो काही धनगर आरक्षणाचा लढा आहे, एसटी आरक्षण अंमलबजावणीची मागणी असताना सुद्धा सरकार आमच्या मागणीकडे गांभीर्याने घेत नाही। त्यामुळं आमचे उपोषणकर्ते मल्हार योद्धे दीपकदादा बोराडे गेल्या 8 दिवसापासून जालन्यामध्ये उपोषण करून सुद्धा त्या ठिकाणी कुठलीही दखल सरकारच्या वतीने घेतली जात नाही। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून त्या उपोषणाची दखल घ्यावी असं आम्ही धनगर समाजातील विविध संघटनांच्या वतीनं नेत्यांच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन या ठिकाणी आमचं आरक्षण एसटी आरक्षण अंमलबजावणी करावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं आम्ही राज्यभर आंदोलन करू आणि उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन आपल्या माध्यमातून करतो। आणि सोलापूरमध्ये देखील आम्ही येणाऱ्या काळामध्ये समाजाची एक व्यापक बैठक घेऊन पुढील रूपरेषा आणि त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ या ठिकाणी सोलापूरमध्ये देखील आंदोलनाची सुरुवात आम्ही लवकरात लवकर करणार आहोत। जय हिंद, जय मल्हार। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।